5 षटकांचा सामना असणार आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला नाही, बरोबर निर्णय आहे, कारण का संध्याकाळचा सत्र आहे आणि त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. तर डुंगे संघ आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे लगेच. चला चला त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण का यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पाच षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची आपण. हां एक चांगला निर्णय इथे मात्र मालोडी संघाचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पाहू शकता. जगदीश नारायण म्हात्रे आणि करेश जगदीश म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफी. हॅलो हॅलो, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घेऊया. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. फलंदाज चला. पंच दोन्हीकडे लक्ष नसेल मग त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टीने शॉर्टेज चालू. हॅलो हॅलो. तर चला मित्रांनो, आजच्या दिवसातील शेवटचा सामना रुहानी एंटरप्राइजेस मालोडी विपक्ष नील एंटरप्राइजेस डुंगे. हॅलो बोल ना. अरे मी नाही कॉमेंट्री करत तरी पण आठव पाठवता. हॅलो हॅलो. तर मालोडी संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक योग्य निर्णय, कारण का संध्याकाळचं सत्र आहे. बघा 5-20 झालेले आहेत. आयोजकांना विनंती असेल सामना किती षटकांचा आहे आपण कळवायचं आहे. पण आयोजकांना विनंती असेल 5-5:30 वाजलेले आहेत, सामना किती षटकांचा ठेवायचा आहे. बघा आयोजकांनी इथे लक्ष द्यायचं आहे. आयोजक राज पाटील, सामना किती षटकांचा असेल, कारण का 5:30 इथं वाजलेले आहेत. 5:30 वाजलेले आहेत. 6:15 पर्यंत आपल्याकडे उजेड आहे. 6:20 6:25 पर्यंत मंजूरचा विषय आहे, पण जर नंतर काळोख झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळेच पंच आपण जरा सूर्यप्रकाशाचा अंदाज घ्यायचा आणि तिकडनं एक आम्हाला इशारा द्यायचा आहे, कारण का 5:25 इथे झालेले आहेत आणि 6:25 ते 6:20 पर्यंत आपल्याकडे उजेड आहे. त्यामुळे नंतर संघाला प्रॉब्लेम यायला नको. 5 षटकांचा सामना
चला पंचांनी निर्णय कळवलेला आहे. चला चला 5 षटकांचा सामना असणार आहे. लक्ष घ्यायचं आहे आणि स्पीडअप करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने स्पीडअप करायचं आहे, कारण का यानंतर तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. बघा आम्हाला 10 ओव्हर्स खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल की आपण लवकरात लवकर खेळायचं आहे. तर सलामीची जोडी इथे मात्र चेंडूला चिप केलं आहे जयेश. या चेंडूला हलक्या हाताने ढकललेला आहे. एक धाव पूर्ण. बॉलरचं नाव काय? जयेश. आणि बॅट्समनचं नाव भावेश. स्ट्राईकला आता कोण होता? भावेश ना. आता रुपेश आला ना. एक धाव. एक धावाने संघाचा श्री गणेशा होतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजा जयेश तयार. इथे मात्र चेंडूला टॅप केलेलं आहे. एक धाव पूर्ण आणि एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2 आणि एक धावाने खातं ओपन होते ते रुपेश याचं. पाहूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन जयेश कशा प्रकारे खेळतो. इथं मात्र स्विच हिट आणि स्विच हिटच्या माध्यमातून डीप गलीच्या वरतून भिडकावून दिलेला 6 धावांसाठी षटकार. स्विच हिटच्या माध्यमातून एक सुंदर फटका येतोय तो भावेशच्या बॅटमधून चेंडूला भिडकावून दिला होता. 6 धावांसाठी सरळ षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8. पुन्हा एकदा इथं मात्र लोअर फुल टॉस आणि सुंदर झेल. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल. क्षेत्ररक्षकाचं नाव सर्वेश.
मानावं लागेल. एक धावनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12-13 या धावसंख्येवर. हे 2 बॉल झाले ना. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एजंट गॉन. मंदार याची खेळी संपुष्टात. ती स्वराज धावसंख्या अजूनही थांबलेली ती 13. फक्त ना मला स्कोर वरती लक्ष द्या. एक राऊंड द्या तेवढा तुम्ही बघा जरा. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉंग ऑनचा खेळाडू येतोय आणि सहज सोपा झेल. स्वराज याची खेळी संपुष्टात. 1 2 4 किती. हा तो 1 रन होता ना. 3 रन दिले याने. 3 रन 3 विकेट. सांग ना मला. 3 विकेट मग तेच सांगला ना. पहिले ओव्हरला 10 रन. हा बरोबर. तर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4-13. अतिशय दयनीय अवस्था. इथे मात्र दयनीय अवस्था इथे केलेली आहे. मानव याने 3 गडी बाद केलेले आहेत सर आणि जयेश याने पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद केला होता. आता मात्र मागच्या 2 सामन्यामध्ये जो संघ डॉमिनेट करत होता फलंदाजीमध्ये 2 वेळा 50+ धावा ज्या संघाने उभारल्या, या सामन्यामध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र तो पिछाडीवरती येताना 4-12 अशी अवस्था. नवीन बॅट्समन दीपेश. पाहूया दीपेश हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक जबरदस्त खेळाडू दीपेश. स्विच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांच्याकडून वाईडचा इशारा येतोय. बॉलर नेम नवीन तोच ना जयेश. अरे बाबा आम्हाला थोडी माहिती असते आता बाहेरच्या फिल्डरांच्या. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव पूर्ण. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15. खातं ओपन होते ते कोणता भाई स्वराजचं ना. तो कोण आहे नॉन स्ट्रायकिंगला. पटकन सांग पटकन सांग. मंदार अजून आहे का.
इथे मात्र दीपेश यांनी चांगलासा चेंडूला कट केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला एक धाव पूर्ण आणि ही एकच धाव एक धावने संघाची धावसंख्या पुढे जातात ती 16 इथे मात्र सुंदर फटका चेंडूला केलेला तो मिड विकेटच्या रिजनला डीप मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण सहजगत्या दुसरी धाव पूर्ण झालेली आहे थ्रो जबरदस्त होता त्या क्षेत्ररक्षकाचा या दोन धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18 वरती मंदार याच्या बॅट मधून येताना या दोन धावा पाहूया धावसंख्या होते ती 18 तिसऱ्या षटकातून मार्गस्थ जयेश याने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली स्विच हिट इथे मात्र गॅप इथे मात्र गवसण्यामध्ये यश आलेलं आहे मंदार याला चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार सुंदर फटका आणि चेंडू सीमा पार चौकार या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकवते ती 22 वरती तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे 5 षटकांचा सामना चला स्पीडअप करायचा आहे आपण दोन्ही संघांना विनंती असेल मंदर इथे मात्र चिप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलेल्या रनआउटची संधी मात्र हिट करता आलेलं नाहीये एकच धाव एक धाव संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 23 वरती मंदार खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर चांगली फलंदाजी मंदार याची आणि दीपेश खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर पालिवलीचा हा खेळाडू अच्छा टेंबिवली पालिवलीचा हा खेळाडू पाहूया दीपेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न दीपेशच्या माध्यमातून ते मात्र डायरेक्ट हिट आणि पंचांचा आऊटचा इशारा रनआउट मध्ये मंदाराची गळी संपुष्टात हे कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा तर 3 षटकांची समाप्ती 3 षटकांच्या धाव संख्या आलेली 23 5/23 अशी ही धावसंख्या चला स्पीडअप करायचंय मालोडीचा संघ आणि ज्या प्रकारे पाणी घ्यायला फिल्डर घेऊन आला तर असं वाटलंय 2 बॅट्समन उतरतात की काय नवीन फलंदाज तुषार कुशल दीपेश आणि कुशल अशी ही जोडी तर गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज येतोय तो वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन सर्वेश 1 2 4 8 9 धावा खर्च केलेले आहेत तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता दिंडीगड श्री क्षेत्र दिंडीगड या भिवंडी परिसराची एक ओळख आणि एक निसर्गरम्य वातावरणात असलेला असा हा परिसर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सर्वेश तयार सर्वेश जबरदस्त गोलंदाज सुंदर गोलंदाजी सर्वेशच्या माध्यमातून चेंडू जातो निर्धाव नवीन आलेला फलंदाज कुशल दीपेश हा वैयक्तिक 1 या धावसंख्येवर खेळतोय पाहूया पालिवलीचा हा खेळाडू दीपेश पाहूया कुशल दीपेश साठी इथे मात्र मोठा फटका बिग 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 षटकार निश्चित ऑलराऊंडर दीपेश याच्या बॅटमधून आलेला मोठा फटका आणि जोपर्यंत दीपेश हा क्रीजवरती आहे ना मालोडी संघाच्या आशा जीवित आहेत मोठी धावसंख्या उभारू शकतो जोपर्यंत दीपेश हा क्रीजवरती आहे पाहूया अजूनही षटकातील काही चेंडू शेष आहेत अजूनही 10 चेंडू बाकी आहेत
आणि या 10 चेंडूंमध्ये जर निश्चितच 20 धावा आल्या ना तर एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. 50+ ही चांगली धावसंख्या होऊ शकते या ग्राउंडवरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड आहे, चेंडू जातोय तो लेग स्लिपच्या रिझनला. एक धाव पूर्ण. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती 30. एक धावेने दीपेश पोचतोय 8 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईकवरती येतोय तो कुशाल. कुशाल लोकल बॉय मालोडीचा जा खेळाडू. षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत. पाहूया सर्वेश. इथे मात्र सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू होता. स्ट्रेट ड्रॉ खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. धावसंख्या होते 31. कुशाल याचं खातं ओपन होतंय. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. अजूनही शेवटचे 8 चेंडू शेष आणि 8 चेंडूमध्ये तुम्हाला निश्चितच 50+ ही धावसंख्या उभारावी लागणार आहे. सर्वेश दीपेशसाठी. हो सुंदर चेंडू, ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू स्वतःच्या फलंदाजामध्ये अडवलेला आहे. एकच धाव आणि निश्चितच चांगल्या चेंडूचा सन्मान केलेला होता. इथे मात्र दीपेश आणि या एकदाने संघाची धावसंख्या पुढे सरसा होते ती 32. दीपेश खेळतोय हा वैयक्तिक 9 या धावसंख्येवर आणि कुशल खेळतोय 1 या धावेवर. एक षटकार भावेशाच्या बॅटमधून आला होता. एक चौकार मंदारेने मारला होता. पाहूया सर्वेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा पंचांकडनं येतोय. तर 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्ती तर धावसंख्या झालेली आहे ती 5/32. 9 रन दिले यांनी पण. नऊ 18 आणि 28 आणि 32 आणि हा एक्स्ट्राचा रन एक असतो ना. तर शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज रोहित. सामना करेल तो दीपेश. धडाकेबाज फलंदाज दीपेश, मॅन फ्रॉम पालिवली. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बीट होताना बॅट्समन. धावसंख्या अजूनही 32 वरती. पाहूया शेवटचं षटक आहे. तुम्हाला कमीत कमी 15 धावा या काढाव्यात लागणार आहेत तरच एक मोठी धावसंख्या समजू शकतो. तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. इथे मात्र स्क्वेअर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा देतोय. धावसंख्या होते 33. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे सहज सोपा झेल सोडलेला आहे. असं वाटलेला की सहजगत्या कॅरी करेल, मात्र सहज सोपा झेल सोडलेला आहे. एक धाव पूर्ण. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे होते ती 34. दीपेश याच्या बॅटमधून आलेला ही एक धाव. आता मात्र स्ट्राईकवरती येते तो कुशल, मालोडीचा हा खेळाडू. पाहूया कशा प्रकारे रोहित गोलंदाजी करतो. आपटलेला चेंडू होतो लॉंगॉनच्या रिजनला आणि इथे मात्र सहज सोपा झेल. ती 34. नवीन आलेला फलंदाज राज ठाकरे, मॅन फ्रॉम जुनान दुर्की. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय हा खेळाडू. पाहूया शेवटचे 3 चेंडू शेष. दीपेश मात्र नॉन स्ट्राईकला आहे आणि राज ठाकरे. पाहूया राजकारणात तर मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. राज ठाकरे याचा बघूया जलवा मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज चांगला कव्हर केला चेंडूला. एक धाव पूर्ण. एक धाव संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 35. नवीन बॅटर राज. स्ट्राईक वरती येतोय तो आता दीपेश, मॅन फ्रॉम पालिवलीचा हा खेळाडू. जबरदस्त खेळाडू. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. एखादा मोठा फटका तुम्हाला मॅच मध्ये चांगले गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडू शकतो.
मोठा फटका चेंडूला भेडकावून दिलेला आहे. लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. आणि मी निश्चितच म्हटलं होतं जोपर्यंत दीपेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील ह्या मालुडी संघाच्या. दीपेशाने आतापर्यंत आपल्या संघासाठी जवळजवळ 16 धावा कुटलेल्या आहेत सर. चांगल्या प्रकारे फलंदाजी इथे मात्र दीपेशाची. शेवटचा चेंडू आहे, जर इथे मोठा फटका आला तर निश्चितच मालुडी इन येऊ शकतो. धावसंख्या 41. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेगच्या रिजनला. एक धाव पूर्ण झालेली आहे. इथं मात्र चेंडूला कव्हर करता आलेलं नाही. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला चेंडूला कव्हर केलेला आणि इथे मात्र धावबादच्या स्वरूपात गडी बाद होतोय. तर या दोनच धावात असणार आहे. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 43 आणि 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 43. 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते नील एंटरप्राइजेस डुंगे या समोर. चला आपण त्वरित मालोडी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हे आपण पाहू शकता अखंड हिंदूंचं जे रक्त सळसळलं आणि प्रभू श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला झाली आणि संपूर्ण वातावरण जे भगवमय झालं. ही हिंदूंची ओळख असलेली आणि हिंदूंची शान असलेली भगवा झेंडा, त्याच्यावरती प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आणि तो मंदिर ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास, त्या मंदिराची जी अखंड हिंदूंची जी इच्छा होती ती इच्छा या 22 तारखेला पूर्ण झाली आणि प्रभू श्री रामांचं भव्य दिव्य असं मंदिर अयोध्येत निर्माण झालं. तर यानंतर आपण संदीप बाबुल सरांना ऐकणार कशा प्रकारे धावा चेस होतात, कशा प्रकारे नील एंटरप्राइजेस डुंगे हा संघ या धावा चेस करेल की मालोडी संघ जे सकाळपासून चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आलेले या धावा थांबवतील, याचं धावतं विवरण आपल्यासमोर घेऊन येणार आहेत व्हॉइस ऑफ आर के ट्रॉफी संदीप बाबुल सर. खूप खूप धन्यवाद. राघवम रामचंद्रम च रावणारिम रमापतिम राजीवलोचनम रामम तम वंदे रघुनंदनम. जय श्रीराम. धन्यवाद मयूर पाटील. पाहूया आता या ठिकाणी कॉन्फरन्स मीटिंग चाललेली आहे. फलंदाजाची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. सलामीची जोडी मैदानात त्वरित पाठवायची आहे आणि सुंदर असं वातावरण आपण पाहू शकाल. मगाशीच आपण पाहिलं की प्रत्येकाच्या घराच्या खिडकीवर 22 तारखेला असाच झेंडा फडकत होता आणि खरोखरच पूर्ण भारतभर हे भगवमय वातावरण आपण पाहिलं आणि जल्लोषात आपण तो दिवस साजरा केला. पाहूया आता या ठिकाणी पंच तयार होत आहेत. दोघेही पंच मैदानाच्या आत. अनुभवी पंच भूषण पाटील आणि त्यांच्यासोबत आहेत मयूर पाटील. सलामीची जोडी मैदानात जात असताना करण आणि ऋतिक. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल लाईव्ह प्रक्षेपण. किती धावांचं लक्ष? 44 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे. पहिले षटक घेऊन येत आहेत स्वराज, ज्याने अतिशय चांगल्या रीतीने ओके त्याचे धावा ऍड करायचे आहेत. पेनल्टीचे धावा ऍड करून आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या पेनल्टीच्या धावा ऍड करण्यात येतील. चला फलंदाज तयार राहा. ऋतिक आणि करण. सलामीची जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय आणि स्वराज ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी आपल्या संघासाठी सुरुवात करत असतो. पहिलं षटक घेऊन येत असतो आणि यावेळेला या सामन्यामध्ये त्याच्याकडनं बऱ्याचशा अपेक्षा आहेत
आशा नाम मनुष्य नाम काशित आश्रम शृंखला, आशा हा 2 शब्दांचा बनलेला शब्द, परंतु पूर्ण दुनिया याच्यावर अवलंबून असते. पाहूया ह्याच आशेला जर कर्तृत्वाची जोड असेल तर निश्चितच चांगल्या गोष्टी घडत जातील. आशाळ भूतता नकोय, आशावादी असायलाच हवा माणसाने. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज स्वराज आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला आहेत ऋतिकसाठी पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. पहिली धाव जोरात वेगाने पूर्ण केली, फक्त एका धावेतच समाधान आहे. अतिशय चांगला थ्रो, धावचित करत असताना अशा प्रकारचे थ्रो यायला हवेत, तेव्हा कुठेतरी धावचित होण्यासाठी चांगली मदत होत असते. योग्य एंड ओळखून त्या ठिकाणी थ्रो करण्यात आला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोललं, आपलं वैयक्तिक संघाचं सुद्धा या ठिकाणी खातं उघडतोय. हा चेंडू अतिशय चांगला पायांवर आदळतोय. पाहूया एक धाव त्या ठिकाणी मिळेल. फलंदाजाचा प्रयत्न होता, दरम्यान त्या ठिकाणी पंच लेगबाईटच्या स्वरूपात इशारा करतायत. फलंदाज प्रयत्न करत होता मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईकला आता पाहू शकाल आपण ऋतिक द मॅन ऑन स्ट्राईक. यावेळेला पाहूया चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू कॅरी झालेला नाहीये स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जाईल आणि धावचीत होण्याची शक्यता या ठिकाणी होती, परंतु चेंडू काही यष्ट्यांना लागलेला नाहीये आणि जीवनदान मिळालेलं आहे. धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला, धाव त्या ठिकाणी पत्करली, जोखीम उचलली आणि निश्चितच 2 धावा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या आता 4 झालेली आहे. आज दिवसभर पूर्ण मयूर पाटील यांनी चांगलं समालोचन केलंय आणि जवळजवळ मला वाटतं पहिल्यांदाच ते करतात आणि अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. सुंदर असा आवाज. यावेळेला पाहूया हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय मिड विकेटला. पहिली धाव जोरात वेगात पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बिलकुल केला जाणार नाहीये, कारण की क्षेत्ररक्षकाकडनं एक चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा एका धावेतच समाधान मानावं लागलं. स्वराजची अतिशय चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहत आहोत. सुरुवातीपासूनच आजच्या दिवसभरात स्वराजने चांगल्या टप्प्याची गोलंदाजी केलेली आहे. पाचच्या सामन्यामध्ये जवळजवळ 5 गडी बाद केले होते त्याने. हाही चेंडू चांगला, परंतु बॅटच्या मधोमध घेऊन मिड विकेटला धाडलाय आणि पहिला गडी बाद. सुंदर असा झेल आणि फलंदाज बाद. अतिशय सुंदर गाणं, इंटरनॅशनल सॉन्ग. पाहूया एक गडी बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानात आलेत, ते म्हणजे सर्वेश. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वराज तितकाच हुशारीने चेंडू टाकतोय. पहिल्या षटकाची समाप्ती, 1 बाद. धाव संख्या ती मात्र झालेली आहे 5. सर्वेशने मला वाटतं झेल सुद्धा चांगला टिपला होता, अतिशय सुरेख असा झेल टिपला होता. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी मैदानात. गोलंदाजीसाठी आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो विघ्नेश. अतिशय सुरेख विघ्नेशने सुद्धा कमालीची गोलंदाजी आज दिवसभरात केलेली आहे. निश्चितच टार्गेट जरीही आपण पाहिलं की 44 धावांचं असलं, परंतु अटॅक सुद्धा चांगला आहे, आक्रमण सुद्धा चांगलं आहे. पाहूया विघ्नेशचा पहिला चेंडू फुलटॉस आणि भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार.
स्वागत षटकाराने केलेले आहे. पहिल्या चेंडूवर जोरदार चोख समाचार घेतलाय आणि एकूण धावसंख्या षटकाराच्या मदतीने 11 जाऊन पोहोचलेली आहे. What a stroke that was, middle of the bat over the square exit, and that had gone for a wonderful 6. अगली गेंद विघ्नेश द्वारा. इसी बीच ये बहुत ही बढ़िया कंधे का इस्तेमाल किया, पटकी हुई गेंद बिल्कुल यहां पर गर्दन को मापती हुई चली गई, सीधी विकेट कीपर के हाथों में. पूरा कंधे का इस्तेमाल किया था, जोर से पटकी थी गेंद. इसी बीच यॉर्कर गेंद थी, लेकिन फाइनल के ओर खिलाड़ी काफी दूर है. क्या इस गेंद को रोक पाएंगे? बहुत ही अच्छी फील्डिंग का प्रदर्शन करते हुए, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे. 2 रन आसानी के साथ पूरे हो चुके हैं और इस 2 रन की मदद से स्कोर हो चुका है 13. 5 ओवर का मुकाबला, दूसरा ओवर जारी है. 3 गेंदें अब तक फेंक चुके हैं, 3 गेंदें बाकी है. इन 3 गेंदों में 8 रन खर्च किए हैं विघ्नेश ने. स्वराज ने पहले विकेट के आखिरी गेंद पर शायद विकेट चटकाया था. इसी बीच ये गेंद प्रहार करने का प्रयास ऑफ स्टंप से बाहर, बहुत ही बढ़िया. थोड़ी नीची रही गेंद इस वक्त और गेंद बिल्कुल जा चुकी थी विकेट कीपर के दस्तानों में. ऋतिक का व्यक्तिगत स्कोर हो चुका है 13 और टोटल टीम का स्कोर हो चुका है 13. इसी बीच ये कारपेट ड्राइव बिल्कुल यहां पर जमीन के सतह से खेला था मिड विकेट के, और केवल 1 रन लेने का मौका मिला और 1-1 2-2 रन यहां पर लेने ही होंगे. प्रत्येक गेंद पर रन बनाना काफी आवश्यक है इस समय, अनिवार्य होगा, क्योंकि 44 रनों की चुनौती है और सामने अटैक भी. आप देखिए मुझे लगता है कि स्वराज और एक बार आएंगे ओवर के लिए. पिछले मैच में भी उन्होंने 2 ओवर फेंके थे, 5 विकेट चटकाए थे. इसी बीच ये बहुत ही बढ़िया सफल होकर खेल दिया स्क्वेयर लेग की ओर. बैकवर्ड स्क्वेयर लेग पर बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन. दूसरे रन के लिए रनआउट का मौका यहां पर मिला और दूसरे विकेट का पतन. डीजे पेनल्टी के 2 रन ऐड करने के बाद स्कोर हो चुका है 17. 18 गेंदे 27 रनों की आवश्यकता. गेंदे बची 18, 27 रनों की आवश्यकता है. इसी बीच ये बल्ले के मध्य से खेला मिड विकेट की ओर और बहुत ही बढ़िया कैच लिया गया और दूसरे विकेट का पतन.
नए बल्लेबाज मैदान पर इस समय आ चुके हैं। कीपर नाव सांग नाव देवेन नए बल्लेबाज मैदान पर इस समय। चला आपण स्पीडअप करायचं आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त केलेले आहे. आणि नवीन फलंदाज येतो तो देवेन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र खेळाडूवरती दाखवलेले आहे. या बॅट्समनसाठी निश्चितच टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण काही क्रुशियल सिच्युएशन आहे आणि स्वतःची विकेट इथे मात्र दिलेले आणि एज लागले होते आणि त्या एजसाठी आणि बघा या जागेवरती तर दुसरा कुठला फलंदाज असता तर तो तिथे थांबून असता, कारण त्या पंचांनी निर्णय दिलेला नव्हता. मात्र इथे नवीन आलेला फलंदाज देवेन याची निश्चितच खेळाडूवृत्ती चांगले आणि निश्चितच त्याच खेळाडूवृत्तीचा सन्मान असेल. इसी बीच ये बहुत बढ़िया विकेट का पतन और हैट्रिक। हैट्रिक पूरी हो चुकी है इस बार, 2 बार शायद उन्होंने। यहाँ पर गेंदबाजी का प्रदर्शन, 4 गेंदों में 4 विकेटें। चौदह गेंदें बची है, 27 रनों की आवश्यकता है। हो बहुत बढ़िया गेंद थी, ये कमाल की गेंद थी, यॉर्कर गेंद। मालोडी की ये स्वराज काफी कमाल की गेंदबाजी करते हुए। ओहो, स्वराज ने अब तक 10 विकेट लिए हैं इस पूरी टूर्नामेंट में।
इसी बीच ये गेंद डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में गई है। केवल 1 रन लेने का मौका मिला है और इसी साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 18 हो चुका है। 12 गेंदों की बची, अभी 12 गेंदें बची है और 26 रनों की आवश्यकता है। आने वाले 12 गेंदों में 26 रन, क्या ये कर पाएंगे, ये देखना जरूरी है। बिल्कुल अभी भी यहाँ पर कह नहीं सकते, कुछ भी हो सकता है, पिक्चर अभी बाकी है। यतेश और ऋतिक, यतीश माफ कीजिएगा। 12 गेंदे 26 रन, कुछ भी हो सकता है। और गेंदबाजी के लिए दीपेश फ्रॉम पालिवली। पाहूया आता 12 चेंडूचा खेळ उरला आहे आणि 26 धावांची जवळजवळ गरज आहे जिंकण्यासाठी। यावेळेला पाहूया हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही, स्ट्रेट डाऊनचा फटका, बॉल बॅक ड्राईव्ह आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट। 11 चेंडू आणि 24 धावांची गरज, काहीही घडू शकेल। 11 चेंडू 24 धावांची गरज। यावेळेला हा सुंदर चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, मात्र संपर्क करू शकले नाहीयेत। नऊ चेंडू आणि आता 24 धावांची गरज आहे आणि काय कमालीचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय दीपेश कडनं। बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकलेत आणि एक अतिशय चांगला मारा। बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल केलाय लॉंग ऑनच्या दिशेने, पाहूया। आणि यावेळेला हा सुरेख असा रनिंग बिटवीन द विकेट, चांगला थ्रो होता परंतु एसटी रक्षकाला धावा तसा कलेक्ट करता आलेला नाहीये। या 2 धावा सुद्धा खूप महत्वाच्या। 8 चेंडू आणि 22 धावांची गरज, मात्र या ठिकाणी 1-1, 2-2 धावांनी काहीही समस्या नाहीये, फक्त मोठा फटका खेळू दिले जात नाही याची मात्र दक्षता बाळगली जात आहे। यावेळेला हा चेंडू चांगला होता परंतु लॉंग ऑफला खेळाडू सुद्धा तैनात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि धावचीतच्या स्वरूपात बाद। यावेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाहीये, मिड विकेटच्या दिशेने चेंडू, परंतु एका धावेतच समाधान मानावं लागले। 6 चेंडू आणि 20 धावांची गरज, चेंडू फक्त 6 उरलेत आणि 20 धावांची गरज आहे। 24 धावा झालेल्या आहेत, पेनल्टीचे 2 ऍड धावा करून सुद्धा आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे कसोशीने प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना। दीपेश आणि आपल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक उत्तमरित्या षटक हाताळलं। 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आणि स्वराज याने निश्चितच
6 धावा देऊन 5 गडी बाद केलेत आणि मागच्या सामन्यामध्ये तर 5 धावा देऊन 5 गडी सुद्धा बाद केलेत. कमालीची गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळालेली आहे. भावेश आता या ठिकाणी आलाय गोलंदाजीसाठी. हो हो हो, सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. गुड नाईट, एक तमाशात एक षटकार. मुळीच नव्हता रे. पाटील त्या ठिकाणी इशारा करतात. 5 चेंडू अजूनही शेष आहेत. 5 आणि 14 धावांची गरज. पुन्हा एकदा हो 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 हो, चेंडू चाललाय षटकारासाठी. सुंदर फटका भूषण पाटील, कम ऑन. चार चेंडू 8 धावांची गरज. 2 षटकाराने कमालीचा खेळ बदललाय मानवने, आणि मानवने आता दाखवून दिलेले आहे की हम भी किसी से कम नहीं है. 4 चेंडू 8 धावा, काहीही घडू शकतं. 2 चला फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित प्लीज. ऋतिक अजूनही सलामीचा फलंदाज बाकी आहे. मानवने मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये कलाटणी दिलेली आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज, काहीही घडू शकतं. पिसे गावचा खेळाडू. सुंदर फटका, हुक केलाय. हो 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 हो, सुंदर फटका, पत्रा बजाव षटकार. चेसिंग कंपल्सरी आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. मानवने पूर्णपणे या ठिकाणी कलाटणी दिलेली आणि 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावांची गरज, काहीही घडू शकेल. निश्चितच 12 चेंडूंवर 26 धावांची गरज होती. त्यानंतर आपण पाहिलं की 2 बॅक टू बॅक षटकार, 3 बॅक टू बॅक षटकार, 6 चेंडू 20 धावा होती. आणि पुढचा चेंडू पाहूया. मॅन फ्रॉम पिसे. हो 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 हो, आणि हा वाईड. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल इक्वल झालेली आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जिंकण्यासाठी अजूनही एक धाव हवी आहे. कमालीची मानवने खेळी साकारली. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधनं. हो, आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे. चेंडू चाललाय
सुंदर असा फटका आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा असणार आहे मानव. डीजे